गुड मॉर्निंग आणि नमस्कार मित्रांनो, मी नवजोत शिरसाट स्वागत करते तुमचा पुन्हा एकदा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आवडत्या चॅनल वरती मालवणी ट्रेकर। मी आज एका छोट्या ट्रेकला जात आहे। छोट्या ट्रेकला म्हणजे आज प्लॅन काय नाही असं आणि कोण नसं माझ्यासोबत, सोलो असं मी तर म्हटलं एक छोटंसं ट्रेक करून येऊया। सोंडाई किल्ला पनवेल मध्येच तिकडे जात आहे ट्रेक साठी। लेफ्ट साइडला दिसत असतं तुमका मस्त सनराइज होता। मी मॉर्निंग पर्सन नाही असं, म्हणजे माका सकाळी उठाक जाम वैताग येता, उठाक होतच नाही। पण फिराक जाऊचं असलं की बाबा उठाक जाता। एक तर रात्री एक्साइटमेंट मुळे झोप लागत नाही आणि दुसरी गोष्ट सकाळी मग जाग येता ऑटोमॅटिक। वा 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 वा, किती बाईक्स आहेत मस्त। आज सोलो असं कोण नाही असं माझ्यासोबत, तर तुम्हीच असाल आज माझे सोबती ज्यांच्यासोबत मी गोष्टी मारू शकतोय। वा 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 वा, मस्त मस्त। आपण कर्जत फाटे गेलो, इकडनं लेफ्ट मारून आपण जातलो 6 ते 7 किलोमीटर जाऊचा असा। त्यानंतर बोरगाव फाटो येतलो आणि तिकडनं आपल्या परत आतमध्ये 5 किलोमीटर जाऊचा असा। 2017 पासून मी ट्रेक करतोय। तेव्हा आमचा ग्रुप होतो माउंटेन रेंजर्स म्हणून, ज्यामध्ये भरपूर सगळे कॉलेजचे मित्र मैत्रिणी, इकडचे मित्र मैत्रिणी खूप जण होते। हा, नंतर हळूहळू 2017, 18, 19, 20 पर्यंत तो ग्रुप चाललो। त्यानंतर सगळ्यांची लग्न झाली आणि ग्रुप सोबतच ट्रेकिंग पण बंद झाला। म्हणजे ग्रुप अजून चालू आहे, बट आता फक्त अनाउन्समेंट साठी तो ग्रुप यूज केला जाता। त्यानंतर दुसरा ग्रुप एक झालो जो की आता चालू आहे, झोळगे। तो कधी कधी चालू असता, कधी कधी चालू म्हणजे त्याच्यात पण असेच माझे मित्र असतात कॉलेजचे, त्यांची पण आता लग्न झाली आहेत, त्यामुळे ते पण जरा आयुष्यात बिझी असत आणि टाइम भेटत नाही। आता लास्ट ट्रेक मी कधी केलेलं तुमका माहितीच असतो, कुटेदारचं लास्ट ट्रेक झालेलो। सोंडाई फोर्ट किल्ल्याच्या बेसपर्यंत येईल मी आणि तिकडनं चालू केलेला ट्रेकिंग। हा, वरती पोचाक जवळपास पाऊण तास लागतो आणि बऱ्यापैकी म्हणजे एवढं काय वाटत नाही नका। मी इकडे येऊन गेले ऑलरेडी, बरा तर वाटतं कारण खूप टाईम नंतर ट्रेकिंग चालू केलं आहे मी आणि माईक लावची इकडे मला गरज नाही, आजूबाजू काय नॉईज पॉल्युशन नाही असा। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, दुर्ग सोंडाई। हे महत्त्वाच्या सूचना वाचून घ्या आणि इकडे कधी येलात तर या सगळ्या सूचनांचं पालन करा। माझे सगळे सडन प्लॅन असतात, काय प्री प्लॅन नसता मोस्टली। जर काय लांब जायचं असला तरच ता प्री प्लॅन्ड असता, नाहीतर सहसा असे रँडमच असतात। हा, हे ट्रेकिंगचे आहेत, यांना अजिबात ग्रिप नाही। मी हळूहळू जात आहे, आपण बऱ्यापैकी इलो। इकडे आता हे पायरी दिसतं तुमका, पायरी दिसतले इकडनं वरती जाऊचा थोडंसंच राहिलं आता। हे बघा, हे रॉक कट स्टेप्स जे का म्हणतात
ते हे ह्यो माथेरानचो डोंगर तिकडे तुमका दिसत असलो तर एक सेकंड लेट मी फोकस. हां, ह्यो माथेरानचो डोंगर, तो प्रबळगड आणि हो इरशाळगड सगळा मोस्टली दिसतं इकडनं. आणि तो बघा तिकडे तो मोरबे डॅम. कोणतीही प्लास्टिक वस्तू टाकू नयेत. अरेच्छा, ही तर प्लास्टिक वस्तू, ही पण प्लास्टिक वस्तू, भरपूर सगळा प्लास्टिक वस्तू. हा, आवाज येता तुमका माकडत वरती मी सोडून. गडाकडे जाण्याचा मार्ग जस्ट थोडंसं रवला 15 मिनिटाचं. जेव्हा विचारतात मग कोण व्हॉट कीप्स यू अलाइव्ह, व्हॉट कीप्स यू गोईंग, ट्रेकिंग. थोडे लोक असतात जे पावसाळ्यात ट्रेक करतात, थोडे लोक असतात जे हिवाळ्यात ट्रेक करतात, आणि खूपच कमी लोक असतात जे उन्हाळ्यात ट्रेक करतात. आम्ही सगळ्या सीझनमध्ये ट्रेक करतो. किती माकडत वरती. हे बघा एवढंच राहुला. हे बघा इकडेच जाऊचं आपल्याक. ही वाटा अशी 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 करून तिकडे बस, दॅट्स इट. आणि मग झालो ट्रेक, संपलो आपलो. खाली उतराक घ्यायचा. अजून पण कोण येऊक नाही असा. अर्ली मॉर्निंग त्यामुळे, आणि त्याचमुळे मी इलय, तर जेणेकरून लोक कमी गावतली आणि आपल्याक जास्त टाईम गावतलो. चलो येण्याचो थोडं फायदो पण असता. त्याचबरोबर असं वाटतं पण की आपल्यासोबत अजून आपलं ग्रुप पण असा गावं, आपले मित्र पण असा गावे. एक बॉन्डिंग बनता आणि एक कसा गोष्टी मारत जाऊ गावता. ह्याचे गोष्टी, त्याचे गोष्टी, कामाचे गोष्टी. कॅमेरामध्ये जर तुमका दिसत असतात की मी खूप कठीण पॅचवर नाही आहे, तर असं काय नाही. इझी पॅच होतो. आयकॉनिक शिड्यांकडे पोचत दिलो आम्ही. आयकॉनिक ह्याच्यासाठी कारण फेसबुक इंस्टावरती तुम्ही खूप बघितलं असतलत. हे शिडी आहे. आणि इकडे पाण्याच्या टाक्या 2. त्याचबरोबर बाजूक प्लास्टिक पण बघा काय. दुसरी शिडी चढल्यावरती पण तुमका एक पाण्याची टाकी भेटता. इकडे प्लीज रिमूव्ह युअर शूज हिअर. चप्पल व बूट इकडे काढावेत. मला काढूक काय हरकत नाही, मला भीती वाटता इकडे माकडांची. यो होल कसलो, इकडे जागा दिसता पण माकड पण तिकडे. बूट बीट घेऊन गेले तर बोंबला. मग आपण वरच्या साईडला काढूया थोडे बाजूक. इकडे काढू शकतो आपण.
तिकडे माकडत, त्याच्यामुळे मी जास्त पुढे जात नाही. हयसनच बघूया आपण. तिकडे तुमका दिसत असतात ह्यो इकडनं पूर्ण तिकडे तो मोरबे डॅम असा. आणि बाकी बाजूक तुमका अगोदरच सांगितलं आहे मी. इकडनं बाकीचं पण दिसता फोर्ट्स, आणि पण आता खूपच जरा धुके असल्यामुळे काय दिसत नाही. दमट हा पूर्ण. इर्शाळगड पण फिकट दिसता. आता आपण काय नाही 15 मिनटं थोडं आराम करतलो आणि त्यानंतर उतराक घेऊया आणि मग घराकडे जाऊया. आजचा दिवस सक्सेसफुल. सकाळी उठाने एक छोटीशी ट्रेक केलेली असा. जवळपास नाही बोलला तरी मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर 8 महिन्यांनी हळूहळू थोडा ट्रेकिंग चालू करूचं लागतला. दिवाळीच्या फराळानंतर जरा जास्तच वजन वाढला. मस्त वाटलं इकडे जरा येऊन बसान, आराम करून, थोडीशी शांतता एन्जॉय करून. मी खाली उतराक घेतलं आहे आणि लोक आता चढतात. त्याच्यासाठी मी जरा अर्ली मॉर्निंग ट्रेक किंवा राईड खंयसर जाणार अर्ली मॉर्निंग जरा प्रेफर करतो आहे. कारण माका माहिती आहे जसो मी आळशी असं आहे तसे अजून कितीतरी लोक आळशी असत जे की लेट चालू करतात सगळं. माझ्यावरनंच सांगते मी. तर मित्रांनो ट्रेक करून झालेली आहे आणि मी खाली इलेलो असं गाडीकडे. इकडे या पार्किंगमध्ये गाडी लावण्यासाठी तुमका 50 रुपये द्यायचे लागतात. इकडे एक आजोबा बसतात जे की 50 रुपये मागतात पार्किंगचे. सो किती रेलिव्हेंट आणि किती नाही ह्याचा आपण नंतर विचार करूया. बट ठीक आहे, म्हणजे काय प्रॉब्लेम नाही. त्याचबरोबर जर तुमका इकडनं डायरेक्ट वरती जायचं असला तरी पण तुम्ही जाऊ शकतात. जो कच्चा रस्तो जाताना तिकडनं सरळ वरती जा आणि तिकडनं एक राईट येतो. राईट मारून परत जरा सरळ जा, तिकडे तुम्ही वरती पण गाडी लावू शकतात. फक्त एवढीच विनंती की तुम्ही इकडे येलात तर कचरो करू नका, जागा चांगली ठेवा. खूप कचरो केल्याने या लोकांनी इकडे बघून वाईट वाटतं. मी काय बॅग्स पण आणूक नाही भरून खाली आणण्यासाठी. कंटेंट क्रिएशन इज नॉट अ इझी जॉब, तसं कुठलंच नसतं. पण यामध्ये पण त्याचे चॅलेंजेस असतात. त्याच्या हिशोबान व्हिडिओ बघूक सगळ्यांका बरा वाटतं, पण बनवूक किती प्रकारचे शॉट्स घेऊचे लागतात, किती सगळा प्लॅन करूचा लागता. सो त्यामुळे जर तुमका व्हिडिओ आवडलो असत आणि इथपर्यंत जर तुम्ही बघितला असत तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा नक्की आणि सबस्क्राईब करूक विसरू नका जर अजूनपर्यंत सबस्क्राईब करूक नसात चॅनलला. तर मी इंस्टाग्रामवरती पण अपडेट्स टाकत असते, सो इंस्टाग्रामवरती पण फॉलो करा. मालवणी ट्रेकर पेजचं नाव असा आणि सेम यूट्यूबचा पण चॅनलचं नाव असा मालवणी ट्रेकर. कैलाश सरोवरमध्ये जाऊ आपण नाश्ता करायला. चला तर मित्रांनो, पनवेलीकडनं 10 किलोमीटर असा आणि मी ऑलमोस्ट पोहोचत दिले. आता जो व्हिडिओ तुमका कसं वाटलो, एक शॉर्ट अँड स्वीट कसं वाटलं सांगा माका. मी पण 8 महिन्यांनंतर ट्रेक केलंय, त्यामुळे माका पण खूप बरा वाटला. इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असाल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करूक विसरू नका चॅनलला. त्यामुळे रीच वाढता. लाईक्स अँड कमेंट्स करा नक्की.
इंस्टाग्राम पेजवर पण फॉलो करा माझ्या, मालवणी ट्रेकर. ठीक आहे, चला मग आपण भेटूया पुन्हा एकदा पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये. अंटिल देन, सी यू सून.